तर हे शेवग्याचं झाड आहे आणि ही बादली आहे. आता मला हे शेवग्याचं झाड कसं मिळाले ते तुम्हाला सांगते. मी गेले होते नर्सरीमध्ये शेवग्याचं झाड आणायला, पण काय झालं, त्याच्याकडे जे झाड होतं ना ते खूप छोटं होतं, अगदी 1 फुटाचं झाड होतं. तेव्हा शेवगा खूप महाग होता, म्हणजे महागच असतो नेहमी शेवगा. पण मी विचार केला आता ह्याला घेऊन 6 महिने वर्षभर मी सांभाळणार आणि मी किती दिवस ते शेवग्याचं झाड त्याला शेंगा येण्यासाठी वाट पाहणार. माझ्याकडे जे टँक मध्ये शेवग्याचं झाड होतं ते टँक फुटला आणि मी ते झाडच काढून टाकलं. आणि जमिनीत होतं ते खूप मोठं झाड होतं. 2-3 वेळा मी ते जमिनीतले झाड पण काढून टाकले, कारण ते रोग पडतात त्याच्यावरती नंतर. आणि काळं होतं सगळंच, खाली सगळे काळं किडे पडतात त्याचे, माव्यासारखे. तर मी नर्सरीत गेले, मी ते झाड नाही घेतलं. पण जेव्हा मला त्या नर्सरीवाल्यांनी फ्री मधले झाडं दिले होते, त्याच्यामध्ये एक मुळीसारखं होतं, मुळीसारखं. आणि ते इथं मी लावलेलं ह्या बादलीमध्ये. त्यावेळेस मला माहित नव्हतं ही कशाची मुळी आहे. मी तसंच लावलं, आधी छोट्या कुंडीमध्ये लावलं होतं, नंतर त्याच्यातून असं हे झाड आलं. तेव्हा मला असं वाटलं की चला हा शेवगा आहे, आणि मग मी ह्या बादलीमध्ये लावलं. आणि आता पहा किती मोठं झालेलं आहे. म्हणजे काही काही जाती अशा असतात ना की ते छोट्या असतात आणि त्यांना शेंगा येतात. तर तशा पद्धतीने मी ते झाड आणण्यासाठी गेले होते. पण नॅचरली मला असं ते मुळी मिळाली आणि मी ती लावली. मला असं वाटायचं की हे याची मुळी असेल, गुळवेलची वगैरे. आणि मला गुळवेलचं सुद्धा एक मिळालं होतं, ते पण मी इथे लावलेलं आहे. तर त्याचा हा वेल आहे इकडे गेलेला. नर्सरीमध्ये खूप मोठी झाडं नसतात, असे खूप मोठे होतात आणि त्यांना शेंगा येतात. ते जरा छोटेच झाडं असतात आणि त्यांना शेंगा येतात. हा फायदा होतो नर्सरीमधून रोप आणल्याचा. आज आपण गार्डन ओव्हरव्ह्यू सुद्धा पाहणार आहोत. चला. तर मी काल काकडीचा वेलाचा व्हिडिओ केलेला आहे आणि तो तुम्ही पहा सर्वांनी. त्याला खूप काकड्या पण आलेल्या आहेत. याच्यामध्ये छोट्या छोट्या काकड्या सुद्धा दिसत आहेत. कुंद्याला पुन्हा कळ्या आलेल्या आहेत आणि पुन्हा फुलं येण्याच्या तयारीत आहे. खूप व्हिडिओ आहेत चॅनलवरती, नक्की पहा. खूप व्हायरल व्हिडिओ गेलेले आहेत याचे सुद्धा. पपयाचे रोप कुठेही तयार झालेले आहेत. खाऊन जे बिया टाकलेले असतात लगेच पपयाचे रोप उगवतात. आणि हे पण खूप सुंदर असं तयार झालेलं रोप आहे. हे सावलीत ठेवण्याचं झाड आहे, पण मी त्याला उन्हात ठेवलेलं आहे, तरी पण ते चांगलं झालेलं आहे. हवा शुद्ध करतं. कलर पहा, कटिंग पासून लावता येतं. ही ब्लिडिंग हार्टची कटिंग लावली होती आणि त्यापासून ही सुंदर असे वेल तयार झालेले आहेत. हे मधुमालतीचं रोप आहे, ते सुद्धा छान झालेलं आहे. इकडे मी एक पेरूचं रोप लावलेलं आहे, अंजिराचं रोप लावलेलं आहे, आणि हे आहे मिरचीचं रोप. आणि हे बहुतेक आता मला असं वाटतं आवळ्याचं असेल, कारण मी आवळ्याच्या बिया टाकल्या असतील असं मला वाटत आहे. इकडे आहे गुलाब, ह्या बादलीमध्ये गुलाब आहे. त्याला जरा ऊन द्यायला पाहिजे, ऊन नसल्यामुळे पण याची ग्रोथ व्यवस्थित होत नाहीये. इकडे मोगरा आहे, 2 प्रकारचे मोगरा आहेत. तर इकडे आळू आहे. आज काही टेरेसवरती मी जाणार नाहीये, कारण खूप ऊन आहे आणि पण आलेला आहे आणि त्यामुळे गरम पण खूप आहे. ही गावरान आळू आहे. आळूकडे ऊस आहे. हे जांभळीचं झाड आहे. हे गुलाब आहे. मिरची, ड्रॅगन फ्रूट आहे. तर हे अंजिराचं रोप मी पिशवीत लावलेलं आहे. याला 2 महिने तरी झालेले असतील आणि आता त्याला नवीन पानं आलेली आहेत. हे पहा, ही वरची 2 नवीन पानं आलेली आहेत आणि हे अगोदरच अंजीर होते. इकडे पण नवीन फुटवा आलेला आहे. तर याच्यामध्येच मी हे कुंडी ठेवलेली आहे, त्याला सुंदर अशी फुलं आलेली आहेत.
तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.